माता अमृतानंदमयी मठ के इतिहास में इस स्वर्णिम अवसर पर आप सबका सादर स्वागत एवं अभिनंदन। एक बार जोरदार तालियों की गड़गड़ाहट के साथ मंचासीन और इस मंच को गौरवान्वित करने वाले हमारे सभी अतिथियों का स्वागत करें, अभिनंदन करें, मानवर्धन करें, जिन्होंने आज यहां आकर हमें गौरवान्वित किया। आइए समय के अनुरूप आज के इस कार्यक्रम का शुभारंभ हम डॉक्टर प्रिया के गाए मंगलाचरण से करते हैं। डॉक्टर प्रिया। ध्यायामो धवलावकुण्डनवती तेजोमयीं नैष्टिकीं स्निग्धापाङ्गविलोकिनीं भगवतीं मन्दस्मित श्रीमुखीं वात्सल्यामृतवर्षिणीं सुमधुरं संकीर्तनालापिनीं श्यामाङ्गीं मधुसिक्तसूक्तिम् अमृतानन्दात्मिकामीश्वरीम् अमृतानन्दात्मिकामीश्वरीम् अमृतानन्दात्मिकाम् ईश्वरीम्। धन्यवाद डॉक्टर प्रिया। खूबसूरत स्वर पूरे वातावरण को मातृत्व स्वरूप प्रदान कर गए। अब हमारा अमृता हॉस्पिटल के निदेशक डॉक्टर संजीव सिंह जी से अनुरोध है कि वे मंचासीन अतिथियों का स्वागत शब्दों के द्वारा करें। डॉक्टर संजीव सिंह। ओम अमृतेश्वरीय नमः। पूज्य माँ के चरण कमलों में मेरा विनीत प्रणाम। माता अमृतानंदमयी मठ, अमृता हॉस्पिटल और विश्व भर में फैले अम्मा के सभी शिष्यों और एवं भक्तों की ओर से हमारे प्रिय एवं माननीय भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का सब प्रेम एवं सस्नेह स्वागत करते हैं। आज का दिन अति मंगलमय एवं ऐतिहासिक दिन है, क्योंकि अम्मा श्री माता अमृतानंदमयी देवी के दिव्य सानिध्य में आज विश्व साक्षी है। अम्मा के लोकोपकारी प्रकल्पों की श्रृंखला के चूड़ामणि कहलाने वाले 2600 बेड वाले अमृता हॉस्पिटल फरीदाबाद का उद्घाटन समारोह का धर्म, भाषा एवं जीवन क्षेत्र में भेदभाव किए बिना हर जीव को अपने बच्चे के रूप में देखने वाली आत्मस्वरूप अम्मा को हम विश्व माँ के रूप में अपने जीवन में समाहित करते हैं। माता अमृतानंदमयी मठം ഫരീദാബാദിൽ നിർമ്മിച്ച അമൃത ആശുപത്രി പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി നാടിന് സമർപ്പിച്ചു. 2600 കിടക്കകളോടുകൂടിയ ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും വലിയ സ്വകാര്യ ആശുപത്രി എന്ന നേട്ടത്തോടെയാണ് അമൃത ആശുപത്രി പ്രവർത്തനം ഫരീദാബാദിൽ ആരംഭിക്കുന്നത്. ജിഷ്ണു കൃഷ്ണൻ ചേരുന്നു വിവരങ്ങളുമായി. ജിഷ്ണു, വിശദാംശങ്ങൾ. ആശുപത്രിയുടെ ഔദ്യോഗിക ചടങ്ങ് പുരോഗമിക്കുകയാണ്. അല്പസമയങ്ങൾക്ക് മുൻപാണ് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി കൂടാതെ ഹരിയാന മുഖ്യമന്ത്രി മനോഹർലാൽ ഖട്ടാർ തുടങ്ങിയവർ ഫരീദാബാദിലെ അമൃത ആശുപത്രി ആദ്യം ആശുപത്രിയിലെത്തിക്കൊണ്ട് ആശുപത്രിക്കുള്ളിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി കാണുകയും അതോടൊപ്പം തന്നെ
അതിന്റെ ഔദ്യോഗികമായ ആശുപത്രിയുടെ ഔദ്യോഗികമായ ഒരു ഉദ്ഘാടനം നിർവഹിക്കുകയും ചെയ്തു. ഇപ്പോൾ അതിന്റെ ഔദ്യോഗിക ചടങ്ങാണ് നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. പ്രധാനമന്ത്രി അടക്കമുള്ളവർ വേദിയിലുണ്ട്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി, ഹരിയാന മുഖ്യമന്ത്രി മനോഹർലാൽ ഖട്ടാർ, കൂടാതെ അമൃതാനന്ദമയി തുടങ്ങിയവർ വേദിയിലിരിക്കുന്നു. ഔദ്യോഗികമായ ചടങ്ങുകൾ പുരോഗമിക്കുകയാണ്. അനുസൂചിപ്പിച്ചതുപോലെ സ്വകാര്യ മേഖലയിലെ ഏറ്റവും വലിയ ആശുപത്രിയാണ് ഡൽഹി ഹരിയാന ഫരീദാബാദിൽ അമൃതാനന്ദമയി മഠം നിർമ്മിച്ചിട്ടുള്ളത്. 2400 കിടക്കകൾ, 81 സ്പെഷ്യാലിറ്റികൾ, അതോടൊപ്പം തന്നെ ചികിത്സാ രംഗത്തെ മികവിനോടൊപ്പം തന്നെ ആരോഗ്യ മേഖലയുടെ ഉന്നമനം ലക്ഷ്യം വെച്ചുകൊണ്ടുള്ള ഗവേഷണ കേന്ദ്രങ്ങൾ എന്നിവ അടങ്ങിയ വലിയ ആശുപത്രി സമുച്ചയമാണ് അമൃതാനന്ദമയി മഠം ഫരീദാബാദിൽ ഒരുക്കിയത്. അതിന്റെ ഉദ്ഘാടന ചടങ്ങാണ് പുരോഗമിക്കുന്നത്. हम हरियाणा के उप मुख्यमंत्री श्री दुष्यंत चौटाला जी एवं केंद्रीय ऊर्जा व भारी उद्योग राज्य मंत्री श्री कृष्णपाल गुर्जर जी का भी स्वागत करते हैं। इस अवसर पर हमारे बीच मौजूद स्थानीय एमएलए राजेश नागर जी का भी हम स्वागत करना चाहेंगे। आज हमारे साथ उत्साहवर्धन हेतु अनेक माननीय शुभचिंतक, समर्थक एवं कुछ उच्च अधिकारी भी उपस्थित हैं। हम स्वागत करते हैं सन्यासियों और धर्म प्रमुखों का, केंद्र सरकार के मंत्रियों एवं हरियाणा राज्य सरकार के सांसद और विधायकों का, विदेशी राजदूतों एवं उच्चायुक्तों का, डॉक्टर्स, नर्स, मेडिकल प्रोफेशनल्स का, भारतीय तथा विदेशी विश्वविद्यालय से आए डीन, प्रोफेसर्स और रिसर्चर्स का, पुलिस कर्मियों व मीडिया कर्मियों का, आसपास के गांव से आए प्रियजनों, खासकर पलवली, बादशाहपुर, खेरी, टिकावली के भक्तजनों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। धन्यवाद डॉक्टर सिंह। मुझे लगता है एक बार जोरदार तालियां पूरे मंच के लिए, हाथ उठाकर अभिनंदन, स्वागत, अभिनंदन। अब मंचासीन विश्व में लोकप्रिय, जो जितने जमीन पर चलते हैं, जिनकी सोच उतनी ही ऊपर चलती है, वे जो इस भारत को विश्व गुरु बनाने के लिए हर कदम अंत्योदय के तहत लेते हैं, आपसे हमारा विनम्र अनुरोध। माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से हमारा विनम्र अनुरोध कि वे अम्मा को शॉल पहनाकर उनका अभिनंदन करें। और हम सबके लिए गौरवपूर्ण समय, अद्भुत समय, जोरदार हाथ उठाकर आप सबकी तालियां। प्रधानमंत्री जी देखिए, अपने स्थल पर उन्होंने अपने शूज, स्लीपर्स उतारे और अम्मा को माल्यार्पण किया। ये है भारतीय संस्कृति, ये है भारतीय परंपरा। और आपके हाथ की तालियां जरा हाथ उठाकर, दो दिव्य शक्तियों का मिलन है आज। एक जिनका प्रेम हम सबके जीवन को बदल रहा है और एक जिनकी सोच भारत को विश्व गुरु बनाने जा रही है। आइए अब हम मंच पर अपनी प्यारी अम्मा को और उनसे ये भक्तिपूर्वक अपेक्षा रखते हुए हृदय की गहराइयों से हम उनसे अनुमोदन करना चाहेंगे कि वे अपने ज्ञानपूर्ण शब्दों से हमारे जीवन को प्रकाशित करें। एक बार जोरदार तालियों के बीच हम चाहेंगे अम्मा हमारे जीवन को प्रकाशित करें। प्रेम स्वरूपी और आत्म स्वरूपी आप सभी के प्रणाम। Amma bows down to all of you who are the embodiments of pure love and universal consciousness. ഇതൊരു സമർപ്പണത്തിൻ്റെ ദിനമാണ്. ഭാരതത്തിൻ്റെ ആദരണീയനായ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദി, ലോകത്തിൻ്റെ രണ്ടാമത്തെ ഭാഗത്ത് വന്ന വിശിഷ്ട വ്യക്തികളെ ഈ മഹാസദസ്സിനെ സാക്ഷി നിർത്തി ഈ സ്ഥാപനം ലോകത്തിന് സമർപ്പിക്കുകയാണ്. ലോക നന്മയ്ക്കായി നടത്തുന്ന ഈ ആത്മസമർപ്പണത്തിൽ നിങ്ങളെ എല്ലാവരെയും പോലെ അമ്മയ്ക്കും സന്തോഷമുണ്ട്. ഈ അവസരത്തിൽ നമ്മുടെ ഹൃദയപൂർവ്വമുള്ള ഒരു പ്രാർത്ഥന ഇതാണ്: എല്ലാവരും ആരോഗ്യമുള്ളവരായിരിക്കട്ടെ, ആരും ഈശ്വരനെ മറക്കാതിരിക്കട്ടെ, എല്ലാവരും കഴിയുന്നത്ര സഹജീവികളെയും പ്രകൃതിയും സ്നേഹിക്കാനും സേവിക്കാനും കഴിയട്ടെ, ലോകത്തിലെല്ലാവർക്കും സുഖവും ശാന്തിയും ഉണ്ടാകട്ടെ, ലോകാസമസ്ത സുഖനോ മഹബന്ധു എന്നുള്ള മന്ത്രം
എല്ലാവരിലും ഉറയ്ക്കട്ടെ. സാഹചര്യങ്ങളുടെ സമ്മർദ്ദവും ജീവിത വിവൃത്തിയ മറ്റ് വെല്ലുവിളികളും സഹിക്കാൻ കഴിയാതെ വരുമ്പോഴാണ് പലരും ഈശ്വരനെ ആശ്രയിക്കുന്നത്, ക്ഷേത്രങ്ങളിലോ ആരാധനകളോ പോകുന്നത്, ഈശ്വരനോട് ഹൃദയം ഉരുകി പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. ഹൃദയം ഉരുകി പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ മറ്റെങ്ങും കിട്ടാത്ത ഒരു സുഖവും ശാന്തിയും ലഭിക്കും. വലിയൊരു ഭാരം ഇറക്കി വെച്ച ആശ്വാസം ഉണ്ടാകും. എന്നുവെച്ചാൽ ഈശ്വരൻ എല്ലാം കാണുകയും കേൾക്കുകയും അറിയുകയും ചെയ്യുന്നു, ഒരു മാർഗം കാട്ടിത്തരും എന്ന വിശ്വാസമാണ് ഈ അനുഭവത്തിന് കാരണം. ആദരസേവനത്തിനായി സ്ഥാപിച്ച ഈ സ്ഥാപനത്തെ ഒരു ക്ഷേത്രമായി കാണണം. ഈശ്വരനോട് അല്പം കാരുണ്യത്തിന് കനിവിന് വേണ്ടി യാചിക്കുന്ന ഭക്തന്മാരെ പോലാണ് ഡോക്ടർ അടുത്ത് വന്ന രോഗികൾ. തീവ്രമായ ഒരു ദുഃഖാവസ്ഥയാണ് രോഗം. ക്ഷമയോടും സ്നേഹത്തോടുമുള്ള പരിചരണം ഏറ്റവും കൂടുതൽ അർഹിക്കുന്നവരാണ് അവർ. ക്ഷമയോടും സ്നേഹത്തോടും ഉള്ള സഹകരണം ഏറ്റവും കൂടുതൽ അർഹിക്കുന്നവരാണ് അവർ. അവരുടെ അഭയവും ആശ്രയവും ആശ്വാസ കേന്ദ്രമാണ് ആസ്പത്രികൾ. ഒരു രോഗിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഡോക്ടർമാർ കാണപ്പെട്ട ദൈവമാണ്. കാരണം വേദനിക്കുന്ന സമയത്ത് ആശ്വാസം കൊടുക്കാൻ പറ്റുന്ന ഡോക്ടർമാരാണ്. അതുകൊണ്ട് ആതുരസേവനത്തിനായി തയ്യാറായി നിൽക്കുന്ന ഡോക്ടർമാരും നഴ്സുമാരും മറ്റെല്ലാ ജീവനക്കാരും ഹൃദയം തുറന്ന് ചിരിക്കുന്നവരായിരിക്കണം, നല്ല വാക്ക് പറയുന്നവരായിരിക്കണം. അവരുടെ കണ്ണിലും വാക്കിലും സ്പർശത്തിലും മൃദുലത ഉണ്ടായിരിക്കണം, നല്ല കേൾവിക്കാരായിരിക്കണം, അവരുടെ മനോദലം അറിഞ്ഞു പ്രവർത്തിക്കുന്നവരായിരിക്കണം. തീർച്ചയായും ഡോക്ടർമാർ അത് ചെയ്യുന്നുണ്ട്, എങ്കിലും അത് പറയുന്നേ ഉള്ളൂ. ഈശ്വരൻ്റെയും മനുഷ്യൻ്റെ ഇടയിൽ വർദ്ധിക്കുന്ന പാലമാണ് ഡോക്ടർമാർ. അതുകൊണ്ട് ഒരു നല്ല ഡോക്ടർ ആധുനിക വൈദ്യശാസ്ത്രത്തിൻ്റെ കണ്ടുപിടുത്തങ്ങളിലും മികളിലും വിശ്വസിക്കുന്നത് പോലെ തന്നെ ഈശ്വരൻ്റെ അത്ഭുതങ്ങളിലും വിശ്വസിക്കാൻ തയ്യാറാകണം എന്നുള്ള. സകല ജീവജാലങ്ങളും ഈശ്വരാകുന്ന ആ മഹാശക്തിയുടെ അംശങ്ങളാണ്. അന്തർയാമിയായ വിഷയത്തിന് മുമ്പിൽ വിനയപൂർവ്വം നമിച്ചാൽ ആ പ്രഭാവം നമ്മളിലേക്ക് ഒഴുകിയെത്തും. അപ്പോൾ ഉള്ളിൽ നിറഞ്ഞു തുളുമ്പും. അപ്പോഴാണ് ഈശ്വരൻ്റെ അത്ഭുതങ്ങൾ നമ്മളിൽ കൂടെ നടക്കുന്നത്. ഒരു ടാങ്കിലെ വെള്ളം മുഴുവനും ചെറിയ പൈപ്പിൽ കൂടെ പുറത്തോട്ട് കൊടുക്കുന്ന പോലെ അവിടുത്തെ ശക്തി നമ്മളോട് ജനങ്ങളിലേക്ക് എത്താൻ സാധിക്കും. നമ്മൾ റോഡിൽ കൂടി വണ്ടി ഓടിച്ച് പോകുമ്പോൾ രാത്രി കാലങ്ങളിൽ 2 വശം തൂണുകൾ കാണാം, അത് ചെറിയ പെയിൻറ് പുരട്ടിയിരിക്കും. അപ്പോൾ ആ പെയിൻറ് കാറിൻ്റെ പ്രകാശം തട്ടി പ്രകാശിക്കും. അപ്പോൾ വഴി തെളിഞ്ഞ് കാണും, ആൾക്കാരുണ്ടോ ഇല്ലയോ എന്ന്. അങ്ങനെ വണ്ടി ഓടിച്ച് പോകും. അപ്പോൾ തൂണ് പറയാണ്, എൻ്റെ പ്രകാശം കൊണ്ടാണ് ഈ വണ്ടി ഓടുന്നത്. ഇതുപോലാണ് നമ്മൾ, അവിടുത്തെ ശക്തി കൊണ്ടാണ് നമ്മൾ പ്രവർത്തിക്കുന്ന ബോധം നമ്മൾ എടുക്കണം. നമ്മൾ കൊട്ടുവായിടാൻ വാ തുറന്നാൽ അത് പിന്നെ അടയ്ക്കണമെന്ന് പിന്നെ ശക്തിയുടെ അനുഗ്രഹം നമുക്ക് വേണം. ओम अमृतेश्वरी नमः। आज का दिन समर्पण का दिन है। माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी विश्व भर से यहाँ पधारे गणमान्य सज्जनों तथा सम्मानित अतिथियों की सभा के साक्षित्व में हम इस संस्था का लोकार्पण करने जा रहे हैं। आप सभी की तरह अम्मा को भी विश्व कल्याण हेतु इसे समर्पित करते हुए बहुत हर्ष हो रहा है। इस अवसर पर अम्मा की यह हार्दिक प्रार्थना है, सब स्वस्थ रहें, कोई ईश्वर की शक्ति को भूले ना, सब यथाशक्ति सभी जीवों से प्रेम व सेवा करें, विश्व के सब लोग सुखी और शांत रहें। ओम लोका समस्ता सुखिनो भवन्तु, ये मंत्र सबके हृदय में बैठ जाए। अक्सर लोग ईश्वर को तभी याद करते हैं जब जीवन में कठिन परिस्थितियां और चुनौतियां आती हैं, तब वे पिघलते हृदय लिए दौड़े दौड़े मंदिर आदि पूजा स्थलों में जाते हैं। ऐसी तीव्र भावना के साथ प्रार्थना करने पर उन्हें अनोखी सुख और शांति की अनुभूति होती है, गहरी राहत की अनुभूति होती है, मानो उनके कंधों से बड़ा भारी बोझ उतर गया हो। इस अनुभूति का कारण यह विश्वास होता है कि ईश्वर सब सुनता, देखता और जानता है, वो मुझे कोई राह अवश्य दिखलाएगा। इस संस्था को भी, जो बीमार लोगों को अपनी सेवाएं प्रदान करने को तत्पर है, आप मंदिर ही मानिए। रोगी डॉक्टरों के पास वैसे ही आते हैं जैसे भक्त भगवान के पास थोड़ी करुणा और राहत की विनती लिए आता है। रोग एक निराशाजनक दुख की स्थिति है। रोगी जिन धैर्य व प्रेम पूर्वक सेवा के पात्र होते हैं, उनके लिए हॉस्पिटल एकमात्र आश्रय व शरण स्थल होता है। जहां तक रोगी का संबंध है, डॉक्टर प्रत्यक्ष भगवान होता है, क्योंकि दर्द में राहत वही देता है। यही कारण है कि हॉस्पिटल में सेवारत सभी लोगों जैसे डॉक्टरों, नर्सों व अन्य कर्मचारियों के होठों पर हार्दिक मुस्कान खिली रहनी चाहिए। उनके वचन सुखद हों, उनकी दृष्टि शब्दों और स्पर्श में विनय व नम्रता हो,
उन्हें अच्छे श्रोता होना चाहिए और रोगियों की मनस्थिति का ध्यान रखते हुए उनकी सेवा में सक्षम होना चाहिए। बच्चों, आप में ये सब गुण होंगे ही, अम्मा तो बस एक बार उन पर जोर देना चाहती हैं। डॉक्टर मनुष्य और ईश्वर के बीच के सेतु होते हैं, अतः एक अच्छे डॉक्टर को ईश्वर की अद्भुत शक्ति में विश्वास रखना चाहिए, ठीक उसी प्रकार जैसे वह आधुनिक चिकित्सा और आविष्कारों में रखता है। समस्त सृष्टि, जड़ हो या चेतन, ईश्वर की अनंत शक्ति की अभिव्यक्ति है। यदि हम सब में वास कर रही उस विराट शक्ति को नम्रता पूर्वक प्रणाम करें तो वो शक्ति हमारी ओर प्रवाहित होने लगेगी, हमें लबालब भर देगी और फिर उमड़कर बह निकलेगी। जैसे ऊपर लगी टंकी से जुड़कर छोटे नलों से पानी बह निकलता है, वैसे ही ईश्वर से जुड़ने पर वह शक्ति हमारे माध्यम से समाज के जरूरतमंदों की ओर प्रवाहित होगी। ऐसे में ही तो चमत्कार होते हैं। हम सब ने हाईवे पर रिफ्लेक्टिव पेंट से पुते हुए खंबे देखे हैं। रात को हमारे वाहन का प्रकाश खंबे पर पड़कर परावर्तित होता है। सोचो कैसी मूर्खता होगी अगर वो खंबा सोचने लगे कि मेरी शक्ति से ही इन वाहनों का पथ प्रदर्शन हो रहा है। हम में से अधिकांश ऐसे ही हैं। हमें हर कर्म इस बोध के साथ करना चाहिए कि कर्म करने की शक्ति ईश्वर से ही मिलती है। जब हम जमाई लेते हैं तो हमारे मुंह के खुलने के पीछे भी एक शक्ति है जो मांसपेशियों और नसों को सुनियोजित करती है। किसी कारणवश यदि ये स्थगित हो जाए तो हमारा मुंह खुला का खुला ही रह जाए।